सगळे मित्र जमायचा आणि आज फक्त चैनमत करायचा. आता बरोबर मी सगळे बोलवतो. ताबडतोब बोला घ्या. तानाजी नांदोळकर, आपणाला फिराय एन्जॉय करायला आहे. आपण तिघं जमलो. चौथे मित्र गौरवला बोलूया, त्याचा विचार काय बघूया. नमस्कार. राम राम. सगळ्या मित्रांनी असा विचार केलाय काय अरे कुठं तर फिराया जीवाला विरंगुळा असावा. फिरायला जाणार कुठं तर जाऊन पैसे जमा घ्यायला जावे की. अरे तुम्हाला काय अकलीचा भाग आहे का? काय झालं? खिशातलं पैसे घालून फिरायला जायचं म्हणल्यावर मला सांगितलं तेवढ्यात पडले. नाही ते बी बरोबर आहे. दोन पैसे दुसरीकडे आपल्या खिशात कसे येतील ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला लागलं. ते बी बरोबर आहे हा? तुझं. पण कसं येणार आहे? का काय आमच्या डोक्यात काय कारण कसं काय येतं नाही? अरे डोक्यात नसाल काय बघा, घरात बायका पोरांची ओरड माझ्यापर्यंत यायला लागलेली आहे का? बर हा? हा. मला म्हणतात गोरेबाजी तुमच्यामुळे आमचं नवरं बिघडलं. म्हणजे काम करत नाही. अरे काम करत नाही का? घरात मीठ आहे तर चटणी नाही, चटणी आहे तर पीठ नाही, का असं रे? काय लागा मला मुकदम कोण उसाची उचल देईल का सांग बरं. अरे उचल उचल घ्यायची काय काय संबंध आहे बाबा? मग कुठलं काम आहे? माझ्या डोक्याने चाललं तर तुमचं संसार चाललं पाहिजे. म्हणजे तुझ्या डोक्यात काय युक्ती आहे? नाही का ते? मग सांग ना काय आहे? चला तुम्हाला धंद्यावर बसवतो. आम्हाला धंद्यावर बसव म्हणजे आम्ही वाकत फिरतो. आज धंदा काढून देतो म्हणजे अरे ते की काय तर धंदा काढून देऊन धंदा करायला का? कुठला धंदा सांग बरं. मी माझ्या डोक्यात जर चालला हा. तर तुमचं प्रपंचाच्या व्यवस्थित चाललं पाहिजे. कसं सांग एक काम करा, काय प्रत्येकाला मी धंदा एक ते काढून देतो. काढून देतो. हा, तानाजी आता तुमची परिस्थिती जरा बेताची आहे, तर नॉर्मल आहे. बरोबर की हो. नाही? म्हणजे थोडक्या भांडवलात अगदी जास्त उत्पन्न निघावं असं काहीतरी करा. म्हणजे असं काय धंदा आहे काय? होय, कुठला? तुम्ही खायचा सोडा घ्या. चालेल की लय भारी आहे ते. हा ना? का त्याला लय ज्ञात नाही व वजन उचलायचं नाही. खोबा उभा का लवली गुडघा म्हणतोय, तुला काय अक्कल आहे का? खायला रुबा रुबा. हा. हो, एक काम कर, काय आता ग्रामीण भागात म्हातारी माणसं जास्त आहेत, भरपूर आहे. आहे की नाही? होय होय. तू कपड्याचा व्यापार कर. कपड्याचा हा, काय तू धोतर घे. धोतर हा, आणि का आज छड्डी पाहिजे घालाय अरे तुला काय करायचं? बोकाड सोड म्हणल्यावर सोड की कोणावर उडतंय काय विचारतोय? म्हणजे नुसतं धोतर येतो. नुसती धोतर घे. हे काय धोतर आहे तुझा? हा, तुम्ही एक लक्षात ठेवायचं, काय माणूस बघून शब्द टाकावा, झाड बघून घाव टाकावा. आता एवढं मला कळत नाही का? माझ्या वजनाचा मला धंदा द्यायचा, पण थोडक्या भांडवलात भरपूर नफा भेटला तू पाहिजे. गोड पदार्थ घे, काय घेऊ? तो हलवा घे. त्याला लय गिरायक आहे. गिराईक बारकी पोरं उलटून पडते त्याच्यावर. आणि म्हातारी माणसं रे. ए म्हातारी माणसं बघितल्यावर जिमुळ्या चढते ती. मग चालतंय. हा, तो हलवा घे. आता मी तुमच्या बरोबर येणार आहे म्हणजे मी काय मोकळा येणार नाही. मग मी बी काय तर धंदा करतो. काय करणार? मी केळं घेतो. अरे वा, म्हणजे उपवासाला चालतंय, काय? पूजेला चालतंय, वटी भरणाला चालतंय, पै पाहुण्याकडे चाललं तरी केळी. याला खायला सुद्धा केळी लागते. केळी लागते ती. होय. एक काम करतो, आता केळी मी केळं घेतले ती. आताचा तमाशा म्हाताऱ्या माणसासाठी आहे. तर मी हरवले कशी देईन? हा. केळं. म्हणजे एकामेकाच्या इर्षावर मला हा. विकायचं, पैसेच मिळवायचे. पैसे मिळवायचे शाबास. तर एक काम करा, आता बाजारात आहे असं समजा आपण माल विकायला लागलोय. हे देण्यात आला, प्रत्येकाचा माल प्रत्येकाला देण्यात आहे का? शेवटच्या माणसाला माल काढला पाहिजे अशा हरवले द्या. हा, 1 2 3. अरे मला तर पैसा मिळेल नाही, मला माल मिळेल. काय काय तर गडबड होते. हा, कसला धंदा काढून दिलाय तू हा? आपल्याला तुम्हाला काय अक्कल आहे का? हे धंदा वाईट आहे रे. बरं ऐक ऐक. हा? हा, आता टायमिंग देतो. 1 2 3. असला चाबरा माल. हे बघ, इकडे. सोडा धोत्रा हलवा केळं म्हणल्यावर माणसं गाडं जाळतेली. अरे काय आलाय का नू? काय? हा, बघू दे मला कटो जमलिंग व्हायला आले कळेल. बरं. सोडा धोत्र हे तर पर्यंत ठीक आहे. हा. हलवान केळं असं कसं वाटतंय? कसं आपल्या दोघांना माल आणावा लागतो. वाटतंय? असं कर, या दोघांचा माल चांगला आहे, हा. आपल्या दोघांचा माल बदल मग भाजीपाला घेऊया. चालतंय. तू कोबू घे. 10 रुपये करता. हा, चालतंय. आणि मी मुळं घेतो. चालायचं का? पाहिल्याच घेऊन येतो. चालतंय. आता हा तुमचा माल हाय कीच आहे. माझा माल बदल आमच्या दोघांचा. ठीक आहे, ठीक आहे. आता काय मी देतो. 1 2 3. सोडा धोत्रे. मुळे आला काही पहिलं बरं होतं, ही लई फुटायला लागली. डबल इस्कूट व्हायला लागलाय. अरे कसला धंदा सुचवतोय? तुला काय अक्कल आहे का? काय रे? धंदा डोक्यात येत नाही? काय बघ कसं होतंय बघ. ऐक. आपण 1 2 3 बर सोडा धोत्रे. मुळे
अशी जर हरवली देत जर गावात फिरायला लागलो किंवा बाजारात फिरायला लागलो तर गाड्या पेटवताना उतरून आपल्याला त्या गाड्या टाकतो. तुम्ही धंदा करायला लायकी नाही. तुझा धंदाचा आम्हाला नको, पैसे मला माणूस बालमला बोलव आणि नंतर जाऊ फिरायला. ए बालन, अरे हाय का घरात कुठे गेलाय? चल आवर लवकर, गाणे ऐकायला जायचंय. कशाचं लगात जलमल्यापासून टेन्शन मध्ये आहे. आता आणि टेन्शन तुझं दूर झालं नाही का? काय झालं? बायको गेल्या पळून पुन्हा? पोरं घेऊन गेली. कोणा संग? कोणाचं काय नाही, कोणाला घेऊन पोरं घेऊन गेल्या. म्हणजे बायको घरात निघून गेल्या. कशा बाय गेल्या विचारला ना. काय रे? दारलंय पेट्रोल. आल्या का दारू तू नको, दारू कुणाचं चांगलं झाले का? दारूमुळे माझी बायको गेलेली. हातावर चाललं. काय करतात? हातावर जेवण खाणं मुंबई केल्या का? हा? काय जे? हे बघ, कुठं फिरायला जायचं, तुझ्याकडे 4 पैसे असतील म्हणून आम्ही तुला फिरायला न्यायसाठी आलोय. आणि पैसेवाला माणूस घेऊन आलो. कोण रे? तुझा विषय. हे त्याला बोलवून घे. त्याला बोलव म्हणजे पाडतीच्या आपण फिरायला निघू. मामा बसाय खाली. तुझा विषय. राहू द्या मामा, ठेवा असू द्या. नमस्कार. नमस्ते. बोला. बरं. बोला मित्रांनो, काय भानगड आहे? काय म्हणताय बाबा? काय पाहिजे ते चाल करू तर मम्मी पगार घेऊन चाल. कुठला पैसा माझ्यापाशी? काय लावले तुम्ही? काय नव्हते कोणता पैसा? पैसे तुम्ही गावात गोळा करता माझ्यावर नाव घ्या. मला नव्हते बाजारला जा. 30,000 नुसते शाळू तरी केलं. आज पैसे नाही म्हणतोय. कीर्तिक नाही एवढं माझे. काय नाही काय? हा? उभं शानपणा करतोयस. वाटण बोलू नको, तसला माणूस मी आहे का? तर आमच्या सगळं फिरायला जायचं आहे. असं म्हणतेस का? शिवाची करमणूक करायची. हा? चल पटकेना, तुझं घोडा आहे ना, हो. घोड्यावर जाऊया. चल मोड एवढं. पटकेना जाऊ चल. लवकर. ए, माझं घोडं बघितलं का? पंचकल्याणी घोडं. वारं मागे टाकतं ते घोडं. मागं टाकतंय चल काय? लवकर घोड्यानं. चल घोड्यावर चल. आपला का घोडा सजवला आपला
नाश्ता करूया चल लवकर आणि मुंबई फिरून बघूया हो चला नाश्ता नाश्ता करायचा आहे चल पानपट्टी बघूया कधी नाश्त्याला मला काय जमायचं नाही काय झालं मोठ्याने का टाकलेली माझी हा ते लगाम धरून लगाम लगाम धरून. हा हा मला हाताला खायच नाही चमचाच नाही हा ती तुमच्या आम्ही दोघं तुझ्या तोंडात घालतो हा ते तुला काय हा काय ते तोंड करतो बघतो नाही दोघं बघ नको मी चमच्याला खातो म्हणतोय बरी आहे. ए गोरा काय रे पार चौघांना नाश्ता पुरव का आईला डबा जरा हलकाच आहे रे अखिल बघ काय नमस्कार ए चमचा म्हणून खाते कोण नका माझी भूक गेली काय रे माझी भूक गेली आता मी खात नाही अरे ह्याला जरा जास्त कसे मारू नये मी हो नमस्कार नमस्कार का हो का आला तुम्ही अहो बाई आम्ही खास मन करण्यासाठी असं मी तुम्हाला ओळखले तुम्ही कशासाठी आला? हो 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 समजा मी ओळखले ना ओळखलं ना? हो तुमची चुरमळ चालू आहे सारखी मग अजून दम काढते तुम्ही ओळखून दम काढते म्हणजे अवघड आहे. नक्की जरा चुकीचं झालंय माझं हा. हा लगेच मला आता काय करा तुम्ही तिथे बसून शांत घ्या शांत सर्व आहे बे. हो, शांत बसून घ्या गाणी चालू देत ना आता ठीक आहे ठीक आहे गाणं चालू. घ्या बसून घ्या हा, मुलींना घ्या बघ. धन्यवाद रात्रीपासून आतापर्यंत दिलेल्या शांती तमाशा मंडळ आपल्या सदस्य ऋणी आहे धन्यवाद रात्रीपासून आतापर्यंत दिलेल्या शांतीबद्दल तमाशा मंडळ आपल्या सदस्य ऋणी आहे आपल्या सारख्या सोडल्या जाणकार अलवंदावरती प्रेम करणाऱ्या या रसमाय बाबांची सेवा करण्याची ज्या यात्रा कमिटीनं आम्हाला प्रथम या ठिकाणी संधी दिली त्या यात्रा कमिटीचं मनपूर्वक अभिनंदन राहिलेला विषय म्हणजे आपल्या आवडी निवडीचा या ठिकाणी 2-4 गीतं होते त्यानंतर एक जबरदस्त असं वागणं आम्ही आपल्या समोर सादर करतोय त्यालाही असं शांततेचं सहकार्य द्यावं तर या ठिकाणी आपल्या आवडी निवडीच्या विषयाची सुरुवात होते गोविंदा यांच्यावरती चित्रित झालेला एक सुपरहिट चित्रपटाचं नाव आहे चलो इश्क लढाई आणि गीताची बोल आहे मस्ती मस्ती आणि या गीताला घेतले जाईल आपल्या बाकीच्या काही दिव्यांगांना ऐका गोविंदा यांच्यावरती चित्रित झालेला चलो इश्क लढाई आणि गीताची बोल आहे मस्ती मस्ती
जब तक सांसें चलेंगी तुझको चाहूंगा मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार चांदनी चांद से होती है सितारों से चांदनी चांद से होती है सितारों से मोहब्बत एक से होती है हजारों से
यानंतर सादर करतो एक महाराष्ट्रात मराठमोळी जडतर अशी संघटित लावणी आणि या लावणीला आपल्या समोर घेऊन येत आहेत आमच्या कंपनीच्या काही लावणी नृत्यांगना ऐकन पहा महाराष्ट्राची ओळख निर्माण ज्या लावणीनं झाली तीच लावणी आपल्या साठी या ठिकाणी घेऊन येतो ऐकन पहा महाराष्ट्राची ओळख तुमच्या आमचे शान महाराष्ट्राचा अभिमान लावणी रोशन सातारकरांची लावणी सुरेखा पुणेकरांची लावणी सुरेश लावणी तुमची आमची लावणी महाराष्ट्राची तीच लावणी आम्ही आपल्यासमोर सादर करतो आणि या लावणीला आपल्या समोर घेऊन येत आहेत आमच्या कंपनीच्या काही नृत्यांगना या लावणीला उत्कृष्ट असे ढोलकीचे साथ देत आहेत ढोलकीचा बादशाह ढोलकी सम्राट सुनील कुंभोजकर हार्मोनियमचे साथ देत आहेत सागर कराडकर आणि या लावणीला आपल्या सुमधुर अशा कष्टातून घेऊन येत आहेत आमच्या कंपनीच्या सगळ्या निर्माण ऐका महाराष्ट्राची ओळख म्हणजे लावणी
लाईट गेलो
रेकॉर्ड घेऊन सादर करत आहोत. हरण्या रेकॉर्ड घेऊन सगळी समर्थ गीत हरण्या रेकॉर्ड घेऊन सादर करत आहोत. हरण्या DJ. कोकणी आणि परिसरातील प्रिय तमाशा तमाशा महर्षी तमाशा शिरोमणी कैलासवासी सामोरचे आणि विजयबाई बहुमान नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे विजेते कैलासवासी हिराबाई कांबळे पाचेगावकर यांच्या आश्रयाखाली त्यांचे चिरंजीव आणि सुकन्या मास्टर जयश्री कुमार पाचेगावकर आणि नृत्य तारका रतालांका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र बसवड तालुका तासगाव जिल्हा सांगली या तमाशा मंडळातून सुरुवातीला आपण पारंपरिक छोटीशी गणगौळण ऐकली. रात्रीपासून कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. रात्री गाणी भरपूर झाली आहेत आणि आता देखील गाणी आपण ऐकली. शांततेत सहकार्य केलं. आता इथून पुढचा कार्यक्रम म्हणजे सुभंगनाट्य आणि आपल्यासमोर एक रजवाडी भगनाट्य सादर करतो आणि त्या वरायचं नाव आहे सख्य भाऊ पक्के वैरी.
कधी मैदानही झाला आणि हेलिकॉप्टरला ठोकायला अजून पैदा नाही झाला.